Hello everyone, welcome to my channel. This is Bharat Ori. विद्यार्थी मित्र 24 ऑगस्ट 2026 रोजी कॅप्रॉन 3 इंजिनिअरिंग कॅप्रॉन 3 चा निकाल लागलेला आहे. काही विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच कॉलेज अलॉटमेंट झालाय. काही विद्यार्थ्यांना पहिला राऊंड, दुसरा राऊंड आणि तिसरा राऊंड या तिन्ही राऊंडला एकच कॉलेज अलॉटमेंट झालाय. अशा विद्यार्थ्यांनी तिसऱ्या राऊंड नंतर काय करायचं याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला मध्ये स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला मध्ये स्किप जर केलं तर माहिती अर्धवट राहते आणि हातून चुका होतात. चुका होऊ नये म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की. आता पहा, उदाहरणार्थ ABC. हा ABC नावाचा विद्यार्थी आहे. याला पहिल्या राऊंड मध्ये कॉलेज अलॉट झालं नाही, दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा कॉलेज अलॉट झालं नाही आणि तिसऱ्या राऊंड मध्ये डायरेक्ट कॉलेज पहिल्यांदाच कॉलेज अलॉट झाले. आणि तिसऱ्या राऊंडचा काय नियम आहे हा तिसऱ्या राऊंडचा काय नियम आहे की पहिल्या 6 पैकी कुठली कॉलेज जर अलॉट झालं असेल तर ते ऍटो फ्रीज होते. ऍटो फ्रीज. पहिल्या कॅप्रॉनचा नियम काय आहे की पहिल्या 6 पैकी कुठलीही कॉलेज जर अलॉट झालं तर ते ऍटो फ्रीज होते. आता उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याच्या हा ABC विद्यार्थ्याच्या लिस्ट मध्ये समजा हे कॉलेज होतं. एक COEP, दुसरं PICT, तिसरं वालचंद, चौथं PCCOE, पाचवं MIT आणि 6वं DY पाटील. हे पुण्यामधले आणि महाराष्ट्र राज्यामधले टॉपचे कॉलेज आहे. या 6 कॉलेज पैकी कुठलंही कॉलेज जर अलॉट झालं तर ते ऍटो फ्रीज होते. ह्या कॉलेज मधलं समजा कुठलंही कॉलेज लागलं तर ते ऍटो फ्रीज होणार आणि कंपल्सरी सीट शेलच्या नियमानुसार तुम्हाला इथे जाऊन ऍडमिशन ही कन्फर्म करावी लागणार आहे. यासाठी तारीख आहे 25/8/2026 ते 28/8/2026 ही तारीख आहे. हे 4 दिवस तुमच्यासाठी आहे. हे झालं कॅप्रॉन 3 मध्ये पहिल्यांदाच कॉलेज अलॉट झालं त्यांचं. आता हा ABC विद्यार्थी, आता XYZ ह्या विद्यार्थ्याचं बघू आपण. आता XYZ स्टुडंट याला पहिल्या राऊंडला कॉलेज अलॉट झालं, दुसऱ्या राऊंडला सुद्धा तेच कॉलेज अलॉट झालं आणि तिसऱ्या राऊंडला सुद्धा तेच कॉलेज अलॉट झालं. या विद्यार्थ्यांनी काय करायचं की बघा 2 ऑप्शन आहे. पहिला राऊंड, दुसरा राऊंड आणि तिसऱ्या राऊंडला एकच कॉलेज मिळालं. असं जर वाटत असेल तिसऱ्या राऊंडला, चौथ्या राऊंडला गेल्यापेक्षा जे मिळालं त्या कॉलेजमध्ये 25 ते 28 या कालावधीमध्ये जायचं, सेल्फ फ्रीज करायचं आणि ऍडमिशन कन्फर्म करायची. हा एक पर्याय. दुसरा पर्याय आहे की बाबा आता
3 राऊंड पर्यंत आपण आलोच आहोत. चौथा राऊंड आणखी घ्यायला काय हरकत आहे. म्हणून बेटरमेंट करायचं. चौथ्या राऊंड साठी बेटरमेंट केलं आणि चौथ्या राऊंडला समजा चांगलं कॉलेज मिळालं तर हे 3 नंबरचं कॉलेज हे कॅन्सल होईल. तिसऱ्या राऊंडला जे कॉलेज मिळालं हे कॅन्सल होईल. चौथ्या राऊंडला जर बेटरमेंट मध्ये चांगलं कॉलेज मिळालं तर. आणि जर समजा चौथ्या राऊंडला बेटरमेंट केल्यानंतर सुद्धा कॉलेज मिळालंच नाही तर हे कॉलेज तुम्हाला मिळालं. हे कॉलेज तुमचं सेफ आहे. ह्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही चौथ्या राऊंडला ऍडमिशन घेऊ शकता. हा झाला एक पर्याय. आता 2 पर्याय. एक, त्यांना पहिल्यांदाच कॉलेज अलॉट झालं ते. ज्यांना महत्वाची गोष्ट आणखी एक राहिली की ज्यांना पहिल्यांदाच कॉलेज अलॉट झालं त्यांनी आपल्या लॉगिंग मध्ये जायचं. 4 स्टेप कंप्लीट करायच्या. त्यानंतर 1000 रुपये फी पे करायची आणि कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन कन्फर्म करायची. जर कॉलेज ऍटोफ्रीज झालं असेल तर. आणि जर समजा काय विद्यार्थ्यांना 6 नंबरचं कॉलेज 1, 2, 3, 4, 5, 6 हे 6 नंबरचे कॉलेज सोडून 9व्या नंबरचं जर कॉलेज लागलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना जर असं वाटत असेल की कॉलेज ठीकठाक आहे, कॉलेजचं प्लेसमेंट ठीकठाक आहे तर सेल्फ टेस्ट करून ऍडमिशन कन्फर्म करू शकता 25 ते 28 तारखेपर्यंत. आणि जर असं वाटत असेल की आपण नाही होत, चौथ्या राऊंडला पार्टिसिपेट करायचं असेल तर बेटरमेंट करा. चौथ्या राऊंड मध्ये जा. कॉलेज मिळालं याच्यापेक्षा बेटर तर आणखी तुमचं चांगलं नशीब समजा. जर नाही मिळालं तर तुमचं तिसऱ्या राऊंड मध्ये मिळालेलं कॉलेज हे सेफ आहे. आता असे विद्यार्थी ज्यांना पहिल्या राऊंड मध्ये सुद्धा कॉलेज मिळालं, दुसऱ्या राऊंड साठी बेटरमेंट केलं, दुसऱ्या राऊंडला सुद्धा कॉलेज मिळालं पण तिसऱ्या राऊंडला बेटरमेंट केलं आणि तिसऱ्या राऊंडला कॉलेज मिळालं नाही, अशा सिच्युएशन मध्ये त्या विद्यार्थ्याचं दुसऱ्या राऊंडला जे कॉलेज मिळालं ते कॉलेज सुरक्षित राहते. तिसऱ्या राऊंड मध्ये दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला जे कॉलेज मिळालं त्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन कन्फर्म करू शकता. विद्यार्थी मित्र, हीच सेकंड राऊंड नंतर काय करायचं स्ट्रॅटेजी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्या विषयावर तुमच्या म्हणण्यानुसार आपण व्हिडिओ बनवू. हा व्हिडिओ मी इथेच थांबवितो. धन्यवाद.